बातमीने भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकून इतिहास घडवला। भारतीय संघाच्या या कामगिरीनंतर भारतीय महिला संघासोबत संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदारच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। तेंडुलकर, द्रविड, गांगुली, लक्ष्मण हे दिग्गज संघात असल्याने अमोल मुजुमदारला भारतीय संघात स्थान मिळाले नाही। क्रिकेटमधील निवृत्तीनंतर कोच झालेल्या अमोल मुजुमदारांची तब्बल 30 वर्षांचा संयम, 30 वर्षांची प्रतीक्षा, या प्रतीक्षेनंतर अखेर स्वप्नांची पूर्ती झाली। 1988 चा तो दिवस। हॅरिस शील्ड मध्ये सचिन विनोद कांबळीची जोडी इतिहास घडवत होती आणि नेट्स मध्ये एक मुलगा आपल्या बॅटिंगची वाट पाहत होता, पण त्याला कल्पनाही नव्हती की त्याची ही प्रतीक्षा कधीच संपणार नव्हती। हा मुलगा होता अमोल मुजुमदार। 1993 मध्ये अमोलने मुंबईसाठी डेब्यू केला आणि पहिल्याच फटक्यात 260 धावा केल्या। रेकॉर्ड ब्रेक सुरुवात करणाऱ्या अमोलला पुढचा सचिन म्हटलं गेलं। कौतुक झालं, शाबासकी मिळाली, पण मिळाली नाही ती टीम इंडियात संधी। ते दशक भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांचं होतं। सचिन, राहुल, सौरव, लक्ष्मण या स्टार्स मध्ये एकाला चमकण्याची संधीच मिळाली नाही आणि तो होता अमोल मुजुमदार। भारतीय टीमचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले नाहीत, पण अमोल रणजीत आपली चमक दाखवत राहिला। रणजीमध्ये 11,000 धावा, 30 शतकं। प्रत्येक शतकानंतर, प्रत्येक यशस्वी सीझन नंतर अमोलला भारतीय टीम खुणावत होती, पण ते दरवाजे कधीच उघडले नाही। दिवस, महिने, वर्ष संपली आणि हळूहळू अमोलची आशाही। तेव्हा वडिलांनी कानमंत्र दिला, क्रिकेट सोडू नको, आणि अमोलची नवी इनिंग सुरू झाली। ही इनिंग होती कोचची। त्याने मुंबईला रणजी जिंकून दिली आणि रोहित शर्मा सारखा स्टार खेळाडू। जी संधी अमोलला कधीच मिळाली नाही, ती संधी तो आता तरुण खेळाडूंना देत होता। भारतीय क्रिकेटची नवी पिढी घडवत होता। भारतीय टीमच्या विजयात आनंदी होत होता। 2014 मध्ये अमोलनं क्रिकेटला अलविदा केलं तेव्हा त्याच्या मनात एकच खंत होती, भारतासाठी खेळू शकलो नाही। 2023 मध्ये अमोलवर जबाबदारी देण्यात आली, ती भारतीय महिला टीमची। 2025च्या महिला वर्ल्ड कप साठी अमोलनं टीम बांधणीला सुरुवात केली। चक दे इंडियाची आठवण करून देणाऱ्या या कथेचा शेवटही तसाच झाला। 2 नोव्हेंबरला डी.वाय. पाटील स्टेडियमवर विजयोत्सव सुरू असताना डगआउटमध्ये अमोल आपली अस्व रोखू शकत नव्हता। या ऐतिहासिक विजयाचा तो शिल्पकार होता। त्याच्याही नावासमोर आता एक वर्ल्ड कप होता। 30 वर्ष दाखवलेला संयम, 30 वर्षांची प्रतीक्षा आणि असीम धैर्याचा तो निकाल होता। यावर हरिवंश राय बच्चन यांच्या ओळी आपसूक आठवून जातात। मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो ज्यादा अच्छा, क्योंकि फिर वो ईश्वर के मन का हो रहा है। अमोल मुजुमदार आज प्रेरणा बनलाय झुंज देणाऱ्यांसाठी। सलाम अमोल मुजुमदार। अमित मोडक, न्यूज 18 लोकमत, मुंबई। भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचं मुंबईतील अंधेरी इथल्या त्यांच्या निवासस्थानी आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी यावेळी उपस्थित होते। माझ्या वडिलांचा विषय काढला इकडे, तर मला त्यांनी एकच गोष्ट सांगितलेली आणि कालही मला त्यांनी ग्राउंडवरती मला त्यांनी कळवली की काम करत राहा। खेळत होतो तेव्हा मला फक्त एवढंच सांगितलं, रन्स करत राहा, बाकी सगळं वरचा बघून घे। पण मला माहिती नव्हतं की ते रन्स करत राहा आणखीन काम करत राहा ह्याचं कल्मिनेशन होऊन वर्ल्ड कप भारतामध्ये मला अजिबात अंदाज नाही।
दोन गोष्टी मी इकडे सांगेन. सेमीफायनल्स मध्ये ऑस्ट्रेलियाने तुम्हाला माहिती आहे 338 केला अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. 338 इज लाईक 368. 30 रन ऍड करा त्यांच्या फिल्डिंग स्टँडर्डमुळे. तर तो चेस करताना सगळेजण थोडेसे खचलेले. तर मला दुसरं काही सुचलं नाही म्हणून मी लिहिलं you know on the whiteboard that we just need one more run to qualify to the finals than Australia. I didn't know the players took it in a great spirit, and you know Harman and her team, it's been amazing journey for the last 2 years. मी एवढंच सांगेन की आता जे हे जे मी बोलतोय इकडे, that is only because of